हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आणि सगळ्यात पहिले तर सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि जसं की आपल्याला कोणताही सण असला की आपण सगळं जसं नेहमी प्रत्येक सणावाराला करतो तसंच देखील आज अंगण ओटा सगळं आधी स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर अंघोळ झाली। आणि सणवार असला म्हणजे साडी मला घालायला खूप आवडते, त्यामुळे मी आज पण साडीच घातलेली होती। आणि अशा आपण चांगल्या दिवशी ना मस्त असं उंबरठ्याचं लेपन करत असतो। याच्या आधी डिटेलमध्ये मी ते कसं वगैरे करतात ते देखील तुमच्यासोबत शेअर केलं आहे। तसंच आजही केलं आणि महाशिवरात्री स्पेशल मस्त अशी रांगोळी काढली। रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जसं जमेल किंवा छोट्याशा जागेमध्ये काढण्याचा प्रयत्न केला। दुपारपर्यंत तर मुलाने काही ठेवली नाही म्हणून छोटीशीच चरी काढलेली होती। त्यानंतर ना घरामध्येच मी शिवलिंग तयार केलं। कसं काय ते पुढे तुम्हाला दिसेलच। नेहमीची देवपूजा, देव स्वच्छ धुवून वगैरे नेहमीची देवपूजा आधी करून घेतली आणि त्यानंतर मग आपली महादेवाची पूजा मला आज करायची होती। तर या ठिकाणी ना शिवलिंग म्हणजे घरामध्ये माझ्याकडे नाहीये, म्हणून मी बर्फ जो तुम्हाला आदल्या दिवशी दाखवलं होतं 2 वाट्या आणि 1 ग्लासमध्ये बर्फ बनवायला ठेवलेला होता। आणि बेलाचं पान आणि फुलं देखील आणलेले होते आणि महादेवाला सफेद फुलं प्रिय आहे, त्यामुळे सफेद फुलं होती, बेलं होती। आणि आपली रोजची देवपूजा केली ना तर देवांना पण मी फुलं या ठिकाणी अर्पण केले होते। गणपती बाप्पाची पण पूजा या ठिकाणी सकाळी सकाळी झाली होती। त्यानंतर इथे महादेवाची पूजा करायची होती, तर सफेद वस्त्र मी या ठिकाणी पाटावरती मांडलं। आणि जसं पण आता व्हिडिओमध्ये दाखवतात पूजा वगैरे कशी करायची, मला इतकं काही माहिती नाही, पण जितकं काही जमेल तितकं करण्याचा मी प्रयत्न करत असेल। तर काही चुकलं असेल तर प्लीज तुम्ही लक्ष देऊ नका, कारण की अजून इतकं मी काही जितकं जमेल ना तितकंच करण्याचा प्रयत्न करते। सो छोटीशी इथे रांगोळी काढली आणि या ठिकाणी हे बघू शकतात बर्फ या ठिकाणी बनला होता आणि वरती मी म्हणजे वरतीच आमचं देवघर आहे, बाकीची पूजा करेपर्यंत थोडासा तो बर्फ आहे तो वितळला, त्याचं पाणी झालेलं होतं। आणि मस्त अशी बर्फाची शिवलिंग या ठिकाणी तयार केली की जी खूप प्रसन्न वाटत होती, मस्त अशी वाटत देखील होती। आणि सकाळी सकाळी मस्त असे आजूबाजूला आता प्रत्येक ठिकाणी इतकी महादेवाची मंदिरं झालेली आहेत, तिथेही सकाळी सकाळी पूजा चालू होती, आवाज येत होता आणि महादेवाचे गाणे ओम नमः शिवाय सगळीकडे त्याचा आवाज आपल्याला ऐकायला येत होता। तर इथे मी देवाची पूजा करायला घेतली। सगळ्यात पहिले तर आपण दीप प्रज्वलित करतो, तर आपल्या साजूक तुपाचा दिवा मी या ठिकाणी लावलेला होता। जी शिवलिंग तयार केलेली होती तिला पंचामृत आणि पंचामृत टाकलं, त्यानंतर गंगाजल, जसं की आता मी उज्जैनला गेले होते तिथे नर्मदा नदीचं जे पाणी होतं गंगाजल ते आणलेलं होतं, त्याने देखील स्नान घातलं आणि त्यानंतर आपलं जल अर्पण केलेलं होतं। आणि जशी पुढे तुम्हाला पूजा दिसेलच की मी नेमकी पूजा कशी केलेली आहे ते, तर व्हिडिओ स्किप न करता नक्की आपला व्हिडिओ संपूर्ण बघा। त्यानंतर या ठिकाणी आपण महादेवाला बेलाचं पान, बेलाचं फळ, धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ हे सगळं आपण महादेवाला अर्पण करत असतो। तांदूळ, हिरवे मूग, तीळ अशा बऱ्याच गोष्टी ज्या महादेवाला प्रिय आहेत ते या दिवशी अर्पण केल्या जातात। तर मला जे काही मिळेल त्या सगळ्या गोष्टी मी केल्या होत्या। तर आपण ओम नमः शिवायचा मंत्र म्हणून या ठिकाणी महादेवाला बेल अर्पण करत होते, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं करत। आणि मंदिरात देखील असंच सगळं चालू होतं, त्यामुळे एक तर मंदिरात पण पूजा चालल्या तो पूर्ण आवाज मला माझ्या घरापर्यंत येत होता। आणि मला स्वतःला देखील इथे पूजा करताना खूपच प्रसन्न वाटत होतं। सो मस्त अशी या ठिकाणी पूजा करून घेतली, त्यानंतर आरती देखील केली। आणि ना खरं सांगायचं तर घरातली मंडळी अजूनही झोपलेली होती, लहान मुलं आहे, उगाच त्यांना मी उठवत नाही, कारण की जसे जसे मोठे होतील तसे तसं त्यांना हळूहळू त्या गोष्टी होतील। मग इकडे आरती वगैरे पूजा मी सगळं माझ्या पद्धतीने करून घेतलं।
त्यानंतर आता बघा सकाळी सकाळी मी चिप्स तळत आहे, याचं कारण पण तुम्हाला सांगते. सकाळी लाईट गेलेली होती आणि आज जसं की आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये, पण जसं आम्ही फक्त दूध घेतलेलं होतं, पण मुलांसाठी म्हटलं असू द्यावं जर मुलांना भूक लागली तर. आणि ना खरं तर माझ्या मुलांनी देखील पूर्ण उपवास केलेला आहे, छोटे आहेत तरी पण. मी फ्राय करून ठेवले, परंतु कोणी खाल्ले नाही. म्हटलं इमर्जन्सी मुलांना लागले तर शेवटी लहान मुलं आहे आणि त्यांना भूकही लागणारच. सो इथे चिप्स वगैरे थोडेसे तळले, सोबत पण घेतले होते आणि पुन्हा एकदा मी साडी बदलली आणि नंतर आम्हाला निघायचं होतं मंदिरामध्ये. आता ज्या मंदिरामध्ये गेले ते सगळं तुम्हाला मी पुढे डिटेलमध्ये सांगते. आणि ऊन होतं आणि बघू शकतात या ठिकाणी. तर जनार्दन स्वामींना जर तुम्हाला माहिती असेल तर जनार्दन स्वामींचं इकडे ओझरमध्ये जनशांतीधाम एक आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये ना खूप मस्त अशी महादेवाची पिंड आहे, ज्या ठिकाणी भरपूर गर्दी होती, भरपूर लोकं आलेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं ना एवढं सुंदर दर्शन माझं कुठेच झालं नाही. 108 जी शिवलिंग होती त्यांचं दर्शन झालं. महादेवाची जी मेन ज्या ठिकाणी पिंड होती तिथे छान दर्शन झालं आणि जितकं म्हणजे मला वाटलं होतं ना की जसं व्हायला हवं अगदी तसंच झालेलं आहे. तर तुम्ही नक्की पुढे बघत राहा. तर गेल्या गेल्या ना सगळ्यात पहिले या ठिकाणी आजी घेऊन बसलेल्या होत्या. बेलाचं फळ होतं, बेलाची पानं, फुलं सगळं काही होतं आणि म्हटलं चला मग घेऊया. कारण घरी पण होते पण मी आणलं नाही, कारण की कधी-कधी काय होतं ना तिथे वाहू देत नाही किंवा ठेवू देत नाही. असं म्हणजे आमच्याकडे जे मंदिर आहे ना तिथे बऱ्याचदा असं झालं होतं. तर त्यामुळे मी काही घेतलेलंच नव्हतं. म्हटलं तिथूनच घेईल. सो इथे सगळ्यात पहिले आम्ही आलो. मस्त असं मंदिर होतं. नक्की एकदा निवांत मी येणार आहे या आश्रमामध्ये, कारण की बाकीच्या बऱ्याच गोष्टी बघायच्या राहिल्या होत्या वेळेअभावी आणि म्हटलं नको खूपच उशीर होऊन जाईल. त्यामुळे मग आम्ही मेन जे दर्शनासाठी आलो होतो ते सकाळी सकाळी दर्शन घेतलं आणि चला पुढे तुम्हाला दाखवते. तर इथे समोर तुम्हाला जे दिसत आहे जनार्दन स्वामी आहे, ज्यांना 3 वेळा महादेव प्रसन्न आहे. स्वामी जे शांतिगिरी महाराजांचा मठ आहे या ठिकाणी. तर तिथे यांना महादेव प्रसन्न आहे आणि यांचं जे खाली आश्रम आहे त्याच्याच वरती तिथे महादेवाचं मंदिर आहे. सो इथे भरपूर अशी गर्दी झालेली होती. तर या ठिकाणी ना 108 महादेवाचे ज्योतिर्लिंग होते, जे की तुम्ही अशा पद्धतीने लाईनमध्ये 108 तर होतेच, पण प्रत्येक म्हणजे जे आपण म्हणतो पशुपतीनाथ, सोमेश्वर हे जे प्रत्येक जे ज्योतिर्लिंग आहे ना त्यांचं स्पेशल एक त्यांनी मंदिर बनवलेलं होतं. ते पण पुढे आहे. अशा 108 ही ज्योतिर्लिंगांचे दर्शन महाशिवरात्रीच्या दिवशी होणं म्हणजे खूप मस्त आहे आणि खूप दिवसांची इच्छा होती. बऱ्याचदा ऐकलं होतं तर खरंच तसंच झालं आणि एवढं सुंदर आणि एवढं प्रसन्न वाटत होतं. या ठिकाणी मस्त असे कारंजे, पाणी वगैरे असतं, पण सध्या तिथे काहीतरी काम चालू आहे. बऱ्याच मंदिराचं काम चालू आहे, त्यामुळे ते जरा बाकी होतं. तर हे बरोबर 108 असे ज्योतिर्लिंग होते. प्रत्येकाचं नाव सगळं डिटेल दिलेलं होतं आणि इतकं सगळं एका व्हिडिओमध्ये दाखवणं कधीही शक्य होत नाही किंवा खूप लाँग होतो तो व्हिडिओ. आणि थोडंसं लहान मुलं असले ना की आपल्याला गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांवर लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं या सगळ्या गोष्टींपेक्षा. आणि
मस्त असं वाटलं तर आहे. आणि त्या ठिकाणानंतर आहे ना, इकडे जे होतं नर्मदा नदीचं, जसं की आता आम्ही उज्जैनला गेलो होतो आणि ओंकारेश्वरला, तर जिथे नर्मदा नदीचं दिलेलं आहे ना, त्याच पद्धतीने या ठिकाणी होतं. तेही तुमच्यासोबत मी नक्की शेअर करते. हे बघा, अशा पद्धतीने आता ही मंदिरं होते, जी की प्रत्येकासाठी स्पेशल म्हणजे हे जे देव आहे ना, त्यांच्यासाठी ही छोटी छोटी मंदिरं बांधलेली होती. आता प्रत्येकाचं नाव वगैरे मी आत्ता तरी नाही सांगू शकत, कारण की खूप घाई आणि गर्दी आणि मुलांमुळे देवींचं वगैरे असं मंदिर बनवलेलं आहे त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा हे मंदिरामध्ये म्हणजे शिवलिंगांसाठी मंदिर बनवलेलं होतं आणि प्रत्येक शिवलिंगाला वेगळं नाव दिलेलं होतं. जसं विघ्नेश्वर, हरिहरेश्वर, पशुपतीनाथ. ते पुढे तुम्हाला पशुपतीनाथचं जसे बऱ्याच जणांनी उपवास केले, तर तेही तुम्हाला मी दाखवते. पशुपतीनाथचं खरं जे मंदिर आहे ते आहे नेपाळमध्ये, पण इथे प्रत्यक्षात तसं बघायला मिळालं. ब्राह्मण होते, अभिषेक घालत होते लोक बऱ्याच श्रद्धेने. खूप श्रद्धा आहे बऱ्याच लोकांची महादेवांवर, आणि तितक्या श्रद्धेने या ठिकाणी बरीच लोक आलेली होती. आणि तुम्हाला जे मी आत्ताच बोलले, जे नदीचं जे होतं ना, हे या ठिकाणी ते बनवलेलं होतं. आणि हा आश्रम बघू शकतात किती मोठा आहे. आहे नर्मदा नदीचा संगम, त्रिवेणी संगम जिथे झालेला आहे त्याचं इथे बनवलेलं होतं. आणि कामच काल चालू असल्यामुळे पाणी सध्या या ठिकाणी नाहीये. बाकीचं खूप खूप म्हणजे खूप फिरण्यासारखं आणि बघण्यासारखी ही गोष्ट आहे. तर नक्की जर कोणी नाशिकमध्ये किंवा आजूबाजूला राहत असाल ना, ओझरमध्ये येऊन नक्की तुम्ही ही गोष्ट बघू शकता, जनशांतीधाम, जे की तुम्हाला रस्त्यावरती लगेच दिसेल ओझरमध्ये आल्यानंतर. त्यानंतर मी मंदिरामध्ये गेले. इथेही नवग्रह आहे. तर मंदिरामध्येही भरपूर गर्दी होती आणि लाईन तर लागलेलीच असते अशा ठिकाणी गेल्यानंतर. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, एवढं सुंदर दर्शन होईल हे मी कधी अपेक्षितही केलं नव्हतं. खूप म्हणजे तिथे जाऊन मला थांबून छान असं दर्शन घेता आलं. आणि आरतीची वेळ झाली होती, त्यामुळे फक्त एवढंच एक गोष्ट आहे की तिथे मला दुधाचा अभिषेक वगैरे करता आला नाही, कारण की त्यांनी शृंगार केलेला होता महादेवांचा आरतीच्या वेळेस. असा शृंगार करता, जो की प्रत्यक्षात बघता आला व्यवस्थित असा. त्यानंतर दर्शन घेऊन मी बाहेर आले आणि आमची मंडळी बाहेर बसलेली होती, कारण की मुलं खूप त्रास देत होते. आणि बाकीच्या गोष्टी त्यांनी मुलांना सगळं फिरवलं, सगळ्या गोष्टी त्यांना दाखवल्या. आणि हे सगळे जे मंदिर आहे, जसे की तुम्हाला बोलले, हे आहे पशुपतीनाथचं मंदिर. त्यानंतर जनार्दन स्वामींचं आहे खाली. घरी आल्यानंतर सगळ्यात पहिले तर आम्ही उपाशीच गेलेलो होतो. उपाशी म्हणण्यापेक्षा उपवासच आहे, पण काही खाल्लं नव्हतं. तिथेही प्रसाद होता, थोडासा प्रसाद तिथे खाल्ला. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर साबुदाणा वडा बनवायला घेतला. कितीही उपवास असला ना, तरी आपल्याला नेहमी खाण्याची सवय असते. आणि असं म्हणतात ना, दिवसभर चर पण महाशिवरात्री कर, कारण की 16 सोमवारचं जे फळ मिळतं ना, ते एका महाशिवरात्री धरल्याने मिळत असतं. आणि त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच महाशिवरात्रीचा उपवास करतात आणि खाण्यापिण्यावरती अशी बंधनं नाहीये. तसं तर निर्जली पण उपवास करतात, फळांवर पण करतात. पण आपण फक्त उपवासाचे पदार्थ खाऊन देखील उपवास करू शकतो. आणि त्या दिवशी फ्रूट्स, रताळी किंवा साबुदाणा अशा बऱ्याच गोष्टी, आणि जिथे तिथे सगळीकडेच महाप्रसाद असतो. मग आता मी या ठिकाणी साबुदाणा वडा बनवायला आल्या घेतलं. घरी यायला वाजला होता 1. हे सगळं करता करता 3 वाजले. आणि त्यानंतर मग थोडासा आराम तर काही या दिवशी दुपारी, ज्या वेळेस उपवास असतो ना, तर झोपायचं नसतं असं म्हणतात. आणि त्यामुळे मग दिवसभर आपली अशी छोटी मोठी कामं या ठिकाणी चाललेली होती. बटाटा स्मॅश करून यामध्ये घातला. पहिल्यांदाच मी बटाटा घालून साबुदाणा वडा बनवत होते. इतर वेळेस नॉर्मलीच बनवते. शिवांशला मिरची नसलेली मी 2 आधी बनवून ठेवले. तेल पण तापवत होतो आणि शेंगदाणा, दही घालून मी या ठिकाणी चटणी बनवलेली होती. सगळे वडे आधी बनवून घेते, म्हणजे पुन्हा हात खराब होत नाही आणि तळतानाही व्यवस्थित तळता येतात. आणि फुटणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. व्यवस्थित प्रेस करून ते बनवायचे, नाही तर मग फुटण्याची खूप शक्यता असते. अशा पद्धतीने सगळे वडे या ठिकाणी तयार झाले. वडे बनवून घेते, त्यानंतर आम्ही थोडंसं खाणार आहोत. असं काहीसं तुम्हाला महाशिवरात्रीचं मंदिर पण ते कसं वाटलं तेही कमेंट करून नक्की सांगा. आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील ना, त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते.
त्यानंतर आम्ही घराजवळ असलेल्या मंदिरात गेलो होतो, जे की संध्याकाळी, आणि तिथेही खूप मस्त असं मंदिर सजवलेलं होतं. तर तुमच्यासोबत थोडंसं शेअर करते. मंदिर खूप छोटंसं आहे, परंतु खूप सुंदर आणि खूप मस्त दिसत होतं या ठिकाणी, आणि तितकाच शृंगार देखील महादेवांचा केलेला होता. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया उद्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.